हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मार्केटिंग मॅनेजमेंटचा पार्ट 8. आजच्या लेसन मध्ये आपण डिस्कस करणार आहे प्राइसिंग डिसिजन्स. हे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक फार महत्वाचा टॉपिक आहे. सेशन सुरू करण्या अगोदर आपल्यासाठी एक महत्वाची सूचना की MS सेट मॅनेजमेंट 2022 चे तयाऱ्या आपल्या ऑलरेडी तयाऱ्या सुरू झाल्या आहे. याच्यासाठी आपण आपला ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करावा. हे जर आपण घेता तर याच्यात आपल्याला पूर्ण फुल सिलेबसचे नोट्स, मॉक टेस्ट विथ कंप्लीट एक्सप्लेनेशन, PYQ 2015 to 2021 पर्यंत आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा उपलब्ध राहतील. हे जर आपण घेता तर हे आपल्या याच्यासोबत आपल्याला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल, ज्याच्यात आपल्याकडे आहे 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQs आणि प्रॅक्टिस MCQs च्या PDF. ऑफर अजूनही आपल्यासाठी उघडा आहे, कारण आपण 20% ऑफ डिस्काउंट देतोय आपल्याला. जो 5000 चा कोर्स आहे तो तुम्हाला फक्त 4000 ला भेटत आहे. तर बॅच जॉईन करण्यासाठी आणि कोर्सशी संबंधित काही आपले क्युरीज असाल तर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपनी कॉन्टॅक्ट करावा. चला आजचे क्वेश्चन्स आपण सुरू करू. क्वेश्चन नंबर 1, वाईल सेटिंग द प्राइस, मार्केटर्स म्हणजे प्राइस, कुठल्याही गोष्टीचा प्राइस सेट करताना एखादे मार्केटर्स म्हणजे जे विकणारे आहे किंवा दुकानवाले आहे हे काय करतात. तर ऑप्शन ए, सिलेक्ट द प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन बी, एस्टिमेट द डिमांड. ऑप्शन सी, एनालिसिस कॉम्पिटिशन कॉस्ट, ऑफर्स अँड प्राइसेस. अँड ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कुठल्याही आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं प्राइस सेट करताना एखादा मार्केटर काय करेल. तर मार्केटर काय काय करेल, व तो आपला प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करेल की मला एवढं प्राइस, हे प्राइस सेट करायचं आहे. तर हा त्याचा प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करेल. म्हणजे ए स्टेटमेंट तर तुमची राईट आहे. मग बी मध्ये काय म्हटलंय की एस्टिमेट डिमांड, की तुमच्या प्रोडक्टची डिमांड किती आहे या हिशोबानेच तुम्ही प्राइस ठरवाल ना, कारण डिमांड अँड प्राइस आर इन्व्हर्सली रिलेटेड. तो आपला इकॉनॉमिक्सचा इश्यू झाला. पण प्राइस डिटरमाइन करण्याच्या आधी तुम्हाला डिमांड ला एस्टिमेट करणं फार महत्वाचं आहे. तर दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. ऑप्शन बी पण बरोबर आहे. आता ऑप्शन सी मध्ये काय म्हटलं की अनालाइज कॉम्पिटिटर्स कॉस्ट, ऑफर्स अँड प्राइसेस. म्हणजे कॉम्पिटिटरनी आपल्या प्रोडक्टची किंमत किती ठेवली आहे, मार्केटमध्ये काय काय ऑफर सुरू आहे आणि त्याच्या हिशोबाने इतर कॉम्पिटिटर्सनी काय प्राइसेस ठेवले आहे. तर याचा सुद्धा एनालिसिस करण्यासाठी एका मार्केटरची गरज आहे. तर हे जे आहे ऑप्शन नंबर सी, एनालिसिस ऑफ कॉम्पिटिटर ऑफर्स, कॉस्ट अँड प्राइसेस, दिस इज ऑल्सो करेक्ट. तर आपला फायनली करेक्ट आन्सर जो आहे ती आहे आपली सगळ्यात प्रिय ऑप्शन, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, चला ऑप्शन डी इज द राइट आन्सर. क्वेश्चन नंबर 2, मार्केटर्स फोकस ऑन डॅश वाइल मॅक्सिमाइजिंग मार्केट शेअर. म्हणजे आपला मार्केट शेअर वाढवण्यासाठी मार्केटर्स कोणत्या गोष्टीवर जास्ती फोकस करतात. तर ऑप्शन ए आहे हायर सेल व्हॉल्यूम. ऑप्शन बी, लोअर युनिट कॉस्ट. ऑप्शन सी, बोथ ए अँड बी. आणि ऑप्शन डी, नन ऑफ द अबव. तर या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की एखाद्या जे कंपनीवाले आहे किंवा मार्केटर्स आहे त्यांना आपला मार्केट शेअर वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी ते कोणकोणत्या गोष्टीला लक्ष ठेवतील. तर याच्यात मार्केटर जे आहे आपला शेअर वाढवायचा जर आहे तर ते दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवतील. म्हणजे पॉइंट नंबर ए अँड बी, की हायर सेल्स व्हॉल्यूम म्हणजे विक्री जास्तीत जास्त व्हावी आणि युनिट कॉस्ट आहे म्हणजे जे एक युनिटला प्रोड्यूस करण्याची किंमत असते ती सुद्धा कमीत कमी व्हावी. तर लो युनिट कॉस्ट आणि हायर सेल्स व्हॉल्यूम, दिस बोथ आर इम्पॉर्टंट फॉर इन्क्रीजिंग द मार्केट शेअर. म्हणजे मार्केट शेअरला वाढवण्यासाठी हे दोन्ही गोष्टी फार महत्वाचे आहे. कोणते,
एक तर हाय सेल्स व्हॉल्यूम आणि लोअर युनिट कॉस्ट. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर, बोथ ए अँड बी. Question number 3. Pricing strategy of setting higher prices whenever a product is introduced in the market is known as. म्हणजे यांनी काय विचारलंय की जेव्हा केव्हा आपण एक प्रोडक्टला किंवा सर्व्हिसला नवीन मार्केट पहिल्यांदा मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करतो, तर त्यावेळी आपण कोणती प्राइसिंग रणनीती वापरतो. तर ऑप्शन ए आहे आपल्याकडे पेनिट्रेशन, ऑप्शन बी आहे स्किमिंग, ऑप्शन सी आहे बंडल प्राइसिंग आणि ऑप्शन डी कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंग. आपण जर माझा प्रोडक्ट मिक्सचा लेक्चर पाहिला असेल म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंटचा पार्ट 3, तर त्याच्यात हिशोबाने तुम्हाला तिथे प्रोडक्ट लाईफ सायकल खूप डिटेलमध्ये समजवलं होतं मी. तर त्या हिशोबाने ते जर तुमच्या लक्षात आहे तर या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर काढण्यात आपल्याला काहीही अडचण येणार नाही. चला आता पेनिट्रेशन. पेनिट्रेशन म्हणजे काय की पेनिट्रेशन म्हणजे आपल्या कॉस्टला आपल्या प्रोडक्टला लो कॉस्ट मध्ये विकणं. इनिशियली जे आहे ते आपल्या प्रोडक्टला अगदी फार कमी किमतीत सेल करणं, प्राइस खूप लो ठेवणं. तर दिस इज पेनिट्रेशन. मग स्किमिंग. स्किमिंग म्हणजे काय की तुमचं प्रोडक्ट आल्याबरोबर आमचं प्रोडक्ट खूप चांगलं आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता की आल्यावर जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करायला, खूप जास्तीत जास्त मुनाफा कमवायला तुम्ही काय कराल की आपल्या प्रोडक्टची जी किंमत आहे ती खूप जास्ती ठेवून द्याल. तर दॅट इज स्किमिंग. मग बंडल प्राइसिंग. बंडल प्राइसिंग म्हणजे काय की वेगळे जे गुड्स आहे त्यांना एक सोबत कंबाईन करून विकून देणं, तर दॅट इज बंडल प्राइसिंग. मग ऑप्शन डी कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंग. कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंग म्हणजे काय की सपोज एखादं तुमचं एक्झाम म्हणजे जे पार्ट्स लागतात एका गोष्टीला, जे सब पार्ट्स असतात, तर ते जर घेता त्याची जी प्राइसिंग करण्यात येते दॅट इज कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंग. फॉर एक्झाम्पल कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंग मध्ये आपण जे किचन मध्ये वगैरे इंडक्शन कुकर घेतो, ते इंडक्शन कुकर मध्ये काय की ते लोक त्याचे जे भांडं असतं ते सुद्धा, जे युटेन्सिल असतात ते सुद्धा फ्री देतात. तर ते त्यांचं काय म्हणणं असतं की ती जी प्राइसिंग वापरतात ती कॉम्प्लिमेंटरी, की हा एवढ्याचा आहे, 2,500 3,000चा आहे आणि याच्यासोबत जर तुम्ही हे घेता तर हे इतक्याला पडेल. म्हणजे 2,500चा आहे तर इथे तुम्हाला 500 जर अजून देता तर याच्यासोबत हे 2 भांडेही याचे भेटून जातील. तर दिस इज कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंग. ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी स्किमिंग. कारण काय म्हटलंय की वेन प्रोडक्ट इज इंट्रोड्यूस्ड इन द मार्केट द प्राइसेस आर हायर. तर ही कशाची डेफिनेशन आहे? स्किमिंग प्राइसिंगची डेफिनेशन आहे. ठीक आहे. आणि स्किमिंग हे कोणत्या स्टेजमध्ये होतं? ऑप्शन इंट्रोडक्शन स्टेजमध्ये बरेचदा स्किमिंग केलं जातं. ठीक आहे. आता आपण स्किमिंग आणि पेनिट्रेशनचा डिफरन्स पाहून घेऊ, कारण कधी कधी हे येतात की कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला. म्हणून स्किमिंग मध्ये काय म्हटलं की सेटिंग अ हाय प्राइस ऍट द लॉन्च, म्हणजे जे लॉन्च केल्याबरोबर सगळ्यात जास्ती किंमत मध्ये विकणं. मग पेनिट्रेशन मध्ये जस्ट अपोजिट आहे की सेटिंग अ लो प्राइस ऍट टू स्टॅब्लिश सिग्निफिकंट मार्केट शेअर. म्हणजे जसं जिओनी केलं. जिओनी काय केलं की आधी लोकांना व्यसन लावलं. 6 महिनेपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपल्याकडनं काहीही 1 रुपयाही चार्ज नाही केला इंटरनेट वापरण्यासाठी. 1 GB फ्री, 2 दररोज फ्री, कॉलिंग फ्री, सगळं फ्री दिलं. पण जिओनी काय केलं की त्याचा कस्टमर बेस तयार करून घेतला. भले त्यांनी स्वतःला सुरुवातीत खूप नुकसान घेतलं, पण आज ज्यांना जिओचं हे आहे, जे सिम ज्यांनी जिओचे परचेस केले आहे, पण आता ते कसं आहे की ते नेहमीसाठी जिओचे गिराईक झाले आहे. तर दिस इज द मेन पर्पज बिहाइंड पेनिट्रेशन. आता पॉइंट नंबर 2 नी काय म्हटलंय की यूज फॉर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स विथ लिटिल ऑर नो कॉम्पिटिशन. म्हणजे हे कुठे केलं, स्किमिंग कुठे वापरले जाते की जो प्रोडक्ट आहे तुमचा खूप युनिक आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाहीये किंवा अगदी कमी कॉम्पिटिशन आहे. जसं ऍपल वगैरेचे फोन येतात, तर ते आयफोन जे असतात ते खूप कॉस्टली येतात सुरुवातीत. कारण ते काय असतं, ते आपलं आपोआपात एक प्रीमियम प्रोडक्ट्स असतात आणि त्या ऍपलने अशा निचला टार्गेट करून ठेवलाय की जिथे कॉम्पिटिशन फार कमी असतं, नाहीच्या बरोबरीने असतं. ठीक आहे. आता पेनिट्रेशन मध्ये पॉइंट 2 काय म्हटलंय की युज्ड
वेन ट्राइंग टू ब्रेक इनटू अन एक्झिस्टिंग मार्केट. म्हणजे एखाद्या एक्झिस्टिंग मार्केटला जर आपण तोडण्याचा प्रयत्न करतो, तिथले गिराईक जे आहे ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो, तर दिस इज द मेन ऍट दिस टाइम पेनिट्रेशन प्राइसिंग इज यूज. म्हणजे यावेळी आपण पेनिट्रेशन वापरतो. कारण काय की जे सपोज जे टाटा, एअरटेल, आयडिया, वोडाफोन यांचे जे गिराईक होते, तर जिओनी काय केलं की आपली पेनिट्रेशन वापरून सगळ्यांनी ते आपला नंबर पोर्ट करून इकडे जिओचे सिम घेऊन घेतले. तर यांनी जिओला तर फायदा झाला आणि प्लस तो जो मार्केट आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात जिओनी कॅप्चर करून घेतला. मार्केट ब्रेक झाला. ठीक आहे. तर दिस इज द मेन मोटो ऑफ पेनिट्रेशन. मग पॉइंट नंबर 3 नी काय म्हटलंय की हाय प्रॉफिट मार्जिन अलाउज रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट कॉस्ट. म्हणजे जी तुमच्या प्रोडक्शनला आणि डेव्हलपमेंटला कॉस्ट आली, तर त्याला तुम्ही ज्या स्किमिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करून वसूल करू शकता. पण याच्यात थर्ड पॉइंट मध्ये काय म्हटलंय की रेज प्राइस ऍज द फर्म बिकम स्टॅब्लिश्ड. म्हणजे जशी जशी तुमची कंपनी सेट होत जाईल तसं तसं मग तुम्ही किंमत आपल्या वाढवत जाल. हे पेनिट्रेशन मध्ये असं वापर की जशी जशी कंपनीची ग्रोथ होत जाईल तर तशी तशी कंपनी आपले प्राइसही वाढवत जाईल. ठीक आहे. आणि स्किमिंग मध्ये लास्ट पॉइंट काय म्हटलं की ओव्हर टाइम प्राइस इज लोअर्ड टू एक्सटेंड सेल्स टू न्यू सेगमेंट्स. म्हणजे नवीन सेगमेंट्सला टार्गेट करण्यासाठी जी किमती आहे ते एकदा आपला प्रॉफिट वसूल झाला तर त्याच्यानंतर आपण किमत्या ज्या आहे दुसऱ्या सेगमेंटनी आपला प्रोडक्ट घ्यावा म्हणून आपण किमती कमी करून देतो. तर दिस इज इन्व्हॉल्ड इन स्किमिंग. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट पाहू आता. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलंय की कॉस्ट अँड प्राइस आर इंटरचेंजेबल टर्म्स. म्हणजे जी कॉस्ट आणि प्राइस असतं ते एकमेकाच्या जागी वापरायला जातं. आणि स्टेटमेंट 2 मध्ये काय म्हटलंय की द प्राइस एलिमेंट ऑफ मार्केटिंग इज रिलेटेड टू रेव्हेन्यू जनरेशन. ठीक आहे. आता आपल्याकडे ऑप्शन्स हे नेहमीचे दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चुकीचे आहे. मग स्टेटमेंट 1 बरोबर आहे आणि स्टेटमेंट 2 चुकीचं आहे. आणि मग लास्टवाला स्टेटमेंट 2 चुकीचं आहे आणि स्टेटमेंट 1 बरोबर आहे. सॉरी, स्टेटमेंट 2 बरोबर आहे आणि स्टेटमेंट 1 चुकीचं आहे. ठीक आहे. तर जर आपण स्टेटमेंट 1 पाहता तर स्टेटमेंट 1 मध्ये काय म्हटलं की कॉस्ट अँड प्राइस आर इंटरचेंजेबल टर्म्स. म्हणजे कॉस्ट आणि प्राइस जी आहे ती एकमेकाच्या जागी वापरली जाते. ही स्टेटमेंट जी आहे ती बरोबर नाही आहे. कारण कॉस्ट ही वेगळी गोष्ट आहे आणि प्राइस ही वेगळी गोष्ट आहे. की ज्या किमतीने तुम्ही घेऊन राहिले दॅट इज द प्राइस. आणि ज्या कॉस्ट ज्या किमतीत कंपनी तो गुड प्रोड्यूस करून राहिली दॅट इज कॉस्ट. तर हे स्टेटमेंट 1 हे एक जे आहे की एकमेकाच्या जागी दोघांना वापरल्या जाऊ शकतं. तर दिस इज इनकरेक्ट. मग स्टेटमेंट 2 मध्ये काय म्हटलंय की द प्राइस एलिमेंट ऑफ मार्केटिंग इज रिलेटेड टू रेव्हेन्यू जनरेशन. अरे रेव्हेन्यू जनरेशन हे रेव्हेन्यू नाही जनरेट करणार तर कंपनी चालणार कशी, आहे की नाही. तर रेव्हेन्यू जनरेट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि रेव्हेन्यू कशाने जनरेट होईल. रेव्हेन्यू हे जनरेट होईल फक्त प्राइसनी. तर प्राइस एक असा माध्यम आहे ज्यांनी आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. कारण तुम्ही जर मार्केटिंग मिक्सच्या बाकी एलिमेंट्सला पाहाल, प्रोडक्ट किंवा प्लेस किंवा प्रमोशन, तर याच्यात काय होऊन राहिलं, याच्यात तर तुमचे पैसे खर्च होऊन राहिले ना. कंपनीकडे कुठूनही पैसे नाही होऊन राहिले. नो मॅटर की कंपनीकडे पलीकडे गिराईक येईल, पण कंपनीला जी पैशाची गरज आहे ती कुठून पूर्ण होईल, ती रेव्हेन्यू जनरेशननीच पूर्ण होईल. म्हणजे ती जोपर्यंत कंपनी प्राइस नाही चार्ज करणार आपल्या गुड्ससाठी, दॅट बाय दॅट टाइम कंपनी विल नॉट गेट रेव्हेन्यू. ठीक आहे. तर आपली अशा करून ऑप्शन डी जी आहे की स्टेटमेंट 2 बरोबर आहे. स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. ओके. आता आपण एक डिफरन्स म्हणजे क्रक्सच दिला इथे की प्राइस म्हणजे काय. प्राइस म्हणजे आपण जे देतो, व्हॉट यू पे. मग कॉस्ट म्हणजे काय की व्हॉट यू एक्सपेंड. म्हणजे तुम्ही काय खर्च केला दॅट इज द कॉस्ट. आणि मग व्हॅल्यूज म्हणजे काय, व्हॉट यू गेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीनी गुड्स बनवला तर कंपनीचं काय झालं, ते एक्सपेंडिचर झालं, कॉस्ट झाली. मग कंपनीकडनं तुम्ही गुड्स घेतला तर तुम्ही काय केली, प्राइस पे केली. आणि ती गुड्स घेतल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन ज्या रूपात मिळालं ती कंपनीसाठी काय, दॅट इज व्हॅल्यू फॉर द कंपनी. ओके.
क्वेश्चन नंबर 5. 2 or more complementary products offered at a single price. हे प्रोस नहीं है, हे प्राइस है. This is price. Offered at a single price are called as dash. म्हणजे दोन किंवा जास्ती कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स जेव्हा एका सिंगल प्राइस मध्ये ऑफर केल्या जातात तर त्यांना काय म्हणतात? ऑप्शन ए पिडेटरी प्राइसिंग, ऑप्शन बी बंडल प्राइसिंग, ऑप्शन सी कस्टमर सेगमेंट प्राइसिंग आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर आपण ऑप्शन्स डिस्कस करू आता. आय होप आपल्याला जमलं असेल. पेडेटरी प्राइसिंग. पेडेटरी प्राइसिंग म्हणजे काय की आपल्या गुड्सची जी कॉस्ट आहे, प्राइस आहे, तो खूपच जास्ती कमी करून दिला. पेडेटरी प्राइसिंग जी आहे की हे एका गव्हर्नमेंटनी याच्यावर बंदी घातली आहे, म्हणजे हे गैरकानूनी आहे, इट इज इलिगल. मग बंडल प्राइसिंग. बंडल प्राइसिंग म्हणजे काय की जेव्हा आपण दोन सारखे किंवा कॉम्प्लिमेंटरी गुड्सला एका प्राइसवर ऑफर करून देतो, दॅट इज बंडल प्राइसिंग. मग कस्टमर सेगमेंट प्राइसिंग. कस्टमर सेगमेंट प्राइसिंग म्हणजे काय की जसे जसे कस्टमरचे ग्रुप्स असतात त्या ज्या सेगमेंटला तुम्ही टार्गेट करता त्या हिशोबाने तुम्ही प्राइसिंग ठरवता. तर दॅट इज कस्टमर प्राइसिंग, कस्टमर सेगमेंट प्राइसिंग. आणि ऑप्शन डी याचं तर नन ऑफ द अबव आहे. तर आपली करेक्ट ऑप्शन काय आहे की ऑप्शन बी बंडल प्राइसिंग. ठीक आहे. आता आपण पाहून घेऊ की सेगमेंटेड प्राइसिंग मध्ये काही सॉरी प्राइसिंग स्कीम्स असतात. तर आपला पॉइंट नंबर 1 जो आहे कस्टमर सेगमेंट प्राइसिंग. कस्टमर सेगमेंट प्राइसिंग म्हणजे काय की डिफरंट कस्टमर पे डिफरंट प्राइसेस इन द सेम प्रोडक्ट और सर्व्हिस. तर याच्यात काय आहे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिरायला जायचंय, तर फिरायला तुम्ही ट्रेननी जाताय, तर ट्रेननी जाताना तुम्ही काय कराल की वेगळे वेगळे टाईपचे कस्टमर राहतील, पण ती ऑफर तर ती यूज तर ट्रेनची सर्व्हिस करतील ना. दे आर अवेलिंग द सर्व्हिसेस ऑफ ट्रेन. तर याच्यात जसं ट्रेनमध्ये आपली कोचेस असतात की नाही, AC 2 टायर, AC 3 टायर, मग स्लीपर क्लास, जनरल क्लास. तर ज्याला जो जे अफोर्ड करेल तसे कंपनीने प्राइसिंग करून ठेवलंय की जे इथे AC आहे, इथे AC 3 टायर आहे, इथे स्लीपर नुसतं स्लीपर आहे तर याचे 400 रुपये, AC 3 टायरचे 800 रुपये, मग AC 2 टायरचे 1200 रुपये, मग फर्स्ट AC असेल तर फर्स्ट ACचे 2000 रुपये. तर जसे जसे तुमचे फीचर्स वाढतील आणि जसे जसे कस्टमर्सला तुम्ही टार्गेट कराल, साधारणपणे जो सामान्य माणूस आहे आणि थंडीचा सीझन आहे, तर आपण काय करू की आपण स्लीपर क्लासनीच जाऊ. पण जे हायफाय लोक आहे ते काय करतील, ते सेकंड क्लासनी जातील, AC 2 टायरनी जातील. तर दिस इज एक्झाम्पल ऑफ कस्टमर सेगमेंट प्राइसिंग. ठीक आहे. आता प्रोडक्ट फॉर्म प्राइसिंग. प्रोडक्ट फॉर्म प्राइसिंग म्हणजे काय की डिफरंट व्हर्जन्स ऑफ द प्रोडक्ट्स आर प्राइस्ड डिफरंटली बट नॉट अकॉर्डिंग टू डिफरन्स इन देअर कॉस्ट. म्हणजे प्रोडक्टचे जसे फीचर्स असतात त्याच्या हिशोबाने त्यांची प्राइसिंग केली जाते, पण त्यांच्या किमतीत काही खूप जास्त अंतर नाही, त्यांच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये डिफरन्स नाही राहत. ठीक आहे. मग पॉइंट नंबर सी लोकेशन प्राइसिंग. लोकेशन प्राइसिंग म्हणजे काय की कंपनी चार्जेस डिफरंट प्राइसेस फॉर डिफरंट लोकेशन्स. म्हणजे जे एरिया वाईज प्राइसिंग केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पेट्रोल समजा 90 रुपयाचं आहे, मग दुसऱ्या गावात दुसऱ्या स्टेटमध्ये जाल, तुम्ही छत्तीसगडमध्ये जाल तिथे 110 रुपयाचं भेटेल, किंवा पंजाबमध्ये जाल तिथे 120 रुपयाचं भेटेल. म्हणजे हे एक्झाम्पलच आहे, एवढंच असतं असं नाही, हे एक्झाम्पल आहे. तर लोकेशन वाईज तुमच्या प्रोडक्टची प्राइसिंग, एकाच प्रोडक्टची प्राइसिंग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी असते. तर दिस इज कॉल्ड लोकेशन प्राइसिंग. आणि पॉइंट नंबर बी काय आहे, टाइम प्राइसिंग. टाइम प्राइसिंग म्हणजे काय की अ फर्म व्हेरीज प्राइसिंग बाय द सीझन, द मंथ, द डे अँड इवन द आवर. तर टाइम प्राइसिंगचा ऑफर काय, एक्झाम्पल काय आहे की अ फर्म व्हेरीज इट्स प्राइस बाय द सीझन, द मंथ, द डे और इवन द आवर. तर टाइम प्राइसिंग कोण वापरतं? आता फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादा सण येतो, फॉर एक्झाम्पल आता पुढच्या महिन्यात गुढीपाडवा येईल, रामनवमी येईल, हनुमान जयंती येईल, तर असे जे प्रोग्राम्स आहे तर याच्यात काय होईल की जे फुलं विकणारे आहे तर यांची प्राइसिंग त्या दिवशी खूप वाढली जाते, कारण इतर दिवशी तर यांना कोणी विचारत नाही. फॉर एक्झाम्पल स्वेटर आहे, तर स्वेटरला तुम्हाला जर आता तुम्ही घ्याल
तर आता तुम्हाला काही भेटून तर जाईल, पण तो किंमत फारच कमी देईल. पण जेव्हा तुम्ही हेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जेव्हा थंडी खूप जास्ती असते तेव्हा घ्यायला जाल, तर तेव्हा आज जो स्वेटर तुम्हाला 500 रुपयाचा भेटून राहिला तेव्हा तोच तुम्हाला 1100-1200 रुपये भेटेल. तर दिस इज टाइम प्राइसिंग. टाइम प्राइसिंग अजून एक चांगलं उदाहरण आहे यात्रा.com. यात्रा.com मध्ये तुम्ही जर 2 दिवस अगोदर तिकीट बुक कराल विमानाचं किंवा ट्रेनचं, तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील. आणि हेच जर तुम्ही 2 महिने अगोदर बुक कराल तर तुम्हाला बऱ्याचसा डिस्काउंट भेटेल. तर दिस इज टाइम प्राइसिंग. ओके, आय होप आपल्याला हे 4 पॉइंट्स कळले असेल. क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू प्रोडक्ट मिक्स प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. म्हणजे प्रोडक्ट मिक्स प्राइसिंग स्ट्रॅटेजीज मध्ये कोणती प्राइसिंग नाही आहेत. तर ऑप्शन ए आहे प्रोडक्ट लाईन प्राइसिंग, ऑप्शन बी कॉस्ट प्लस प्राइसिंग, ऑप्शन सी कॅप्टिव्ह प्राइसिंग आणि ऑप्शन डी सायकोलॉजिकल प्राइसिंग. जो करेक्ट आन्सर आहे तो आहे ऑप्शन डी सायकोलॉजिकल प्राइसिंग. कारण सायकोलॉजिकल प्राइसिंग हे आपल्याला माहितच असेल 99 ओनली, फक्त 1 रुपयाचा फरक आहे. 499, 599, 699 हे जे आहे दिस इज 99 ओनली वाले जे असतात हे सायकोलॉजिकल. म्हणजे हे काय करतात की तुमच्या माइंडला ट्रिगर करण्याचा अरे फक्त इतकंच एवढंच फरक आहे तरी मी घेतो. तर दिस इज सायकोलॉजिकल प्राइसिंग. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन व्हॉट टाइप ऑफ प्राइसिंग द कंपनी सेट्स इट्स प्राइसिंग इन्क्लुडिंग द प्रॉफिट मार्जिन अँड एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे अशी कोणती प्राइसिंग असते जिथे कंपनी त्याची एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि प्रॉफिट मार्जिनला इन्क्लूड करून घेते. तर ऑप्शन ए आहे सायकोलॉजिकल प्राइसिंग, ऑप्शन बी आहे कॅप्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग, ऑप्शन सी कॉस्ट प्लस प्राइसिंग आणि ऑप्शन डी प्रमोशनल प्राइसिंग. तर इथे आपण जर पाहिलं तर सायकोलॉजिकल प्राइसिंग इथे तुम्हाला माइंडच्या ट्रिगर करण्याची बद्दल म्हटलं नाही तर हे ऑप्शन आहे तर कॅन्सल होऊन जाईल. मग कॅप्टिव्ह प्राइसिंग पण इथे फिट नाही बसणार. मग कॉस्ट प्लस इथे काय म्हटलं की प्रॉफिट मार्जिन आणि ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. तर हे काय आहे, हे कॉस्ट प्लस प्राइसिंगचे कीवर्ड्स आहे. तर ऑप्शन सी विल बी द राईट, कॉस्ट प्लस प्राइसिंग. आणि प्रमोशनल प्राइसिंग म्हणजे काय की जे प्राइसिंग तुम्ही फक्त प्रमोशन करण्यापुरतं ठेवता, म्हणजे एक्झिबिशन मध्ये वगैरे लावतात, तर दॅट इज प्रमोशन. कंपनी प्रमोट करते स्वतःच्या प्रोडक्ट्सला, तर दिस इज प्रमोशनल प्राइसिंग. तर कॉस्ट प्लस प्राइसिंग जे आहे इथे कंपनी आपला प्रॉफिट मार्जिन आणि आपली ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्टला इन्क्लूड करते. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8, द ऑप्शनल फीचर प्राइसिंग, कॅप्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग, प्रोडक्ट बंडलिंग प्राइसिंग आणि बाय प्रोडक्ट प्राइसिंग आर कन्सिडर्ड ॲज अन एक्झाम्पल ऑफ. म्हणजे हे कशात येतं की हे जे 4 यांनी दिले आहे की ऑप्शनल फीचर प्राइसिंग, कॅप्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग, प्रोडक्ट बंडलिंग, बाय प्रोडक्ट प्राइसिंग, हे कोणत्या याच्यात येतं. तर आपल्याला विचारलं प्रोडक्ट मिक्स स्ट्रॅटेजी प्राइसिंग की लाईन स्ट्रेचिंग प्राइसिंग की लाईन फिलिंग प्राइसिंग की लाईन डीपनिंग प्राइसिंग. तर हे जे 3 आहे या तिघांमध्ये हे येत नाही, हे येतं प्रोडक्ट मिक्स प्राइसिंग मध्ये. प्रोडक्ट मिक्स प्राइसिंग मध्ये ही स्लाइड आहे. प्रोडक्ट मिक्सच्या जितक्या पण प्राइसिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात हे आपल्याला क्रक्स फॉर्म मध्ये इथे एक्सप्लेन केलंय. तर प्रोडक्ट लाईन प्राइसिंग म्हणजे काय की सेटिंग प्राइसेस अक्रॉस द एंटायर प्रोडक्ट लाईन. म्हणजे एकच प्रोडक्ट लाईन आहे त्याची आपण प्राइसिंग सेट करून देतो. तर दिस इज प्रोडक्ट लाईन प्राइसिंग. मग पॉइंट नंबर 2 काय आहे की ऑपरेशनल प्राइसिंग मध्ये काय म्हटलंय की प्राइसिंग ऑप्शनल और एसेसरी प्रोडक्ट सोल्ड विथ द मेन प्रोडक्ट. म्हणजे एका मेन प्रोडक्ट सोबत जो त्याचा एसेसरी प्रोडक्ट असतो तो आपण जेव्हा विकतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑप्शनल और प्रोडक्ट प्राइसिंग. ठीक आहे. सपोज म्हणजे गिराईकाला घ्यायचा असले तर तो घेईल, नाही तर नाही घेणार. ठीक आहे, दॅट इज ऑप्शनल प्राइसिंग. मग कॅप्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे काय की प्राइसिंग प्रोडक्ट्स दॅट मस्ट बी युज्ड विथ द मेन प्रोडक्ट. म्हणजे मेन प्रोडक्ट सोबत जे वापरणं आवश्यकच आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही लॅपटॉप घेतला
आणि लॅपटॉपची बॅटरी आणि चार्जर नाही घेत म्हटलं, तर इथे तर एक तो हे करेल ना की भले तो देईल फ्री, पण काय करेल तो की जर तुम्ही लॅपटॉपची बॅटरी आणि चार्जर नाही घेतला तर तुमचा लॅपटॉप चालणार, सुरूच नाही होणार पहिली गोष्ट. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॅप्टिव्ह प्राइसिंग. म्हणजे जे एक अगदी गरजेचं जे आहे, ज्याच्याशिवाय काम नाही चालणार, त्याच्यासाठी जी प्राइसिंग केल्या जाते, म्हणजे मेन पार्ट, प्रोडक्टचा मेन पार्ट, तर दॅट इज कॉल्ड कॅप्टिव्ह प्राइसिंग. फॉर एक्झाम्पल, कोणी हे टीव्ही वापरतं, तर टीव्ही वापरताना टीव्हीचा रिमोट नाही घेतला तर वारंवार तर त्याला जाऊन उठून चेंज करावं लागेल ना, जे की आजकाल सगळ्यात जास्ती जीवावर येतं, म्हणून तर माणूस रिमोट काढला. तर कॅप्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग हे आपल्याला समजलं असेल. बाय प्रोडक्ट प्राइसिंग, बाय प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे काय की प्राइसिंग लो व्हॅल्यू बाय प्रोडक्ट्स टू गेट रीड ऑफ देम. म्हणजे जे विकल्याच जात नाहीये, असे जे खराब क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहे, जे विकल्याच जात नाहीये, ते तरी कंपनीला काय करायचंय की त्यांना कमीत कमी त्यांच्याशी आपला सुटका मिळवायला कंपनीला ते खूप कमी किमतीत काढून टाकायचं. तर दॅट इज कॉल्ड बाय प्रोडक्ट प्राइसिंग. ठीक आहे. मग लास्ट वाला काय आहे, प्रोडक्ट बंडल प्राइसिंग. प्रोडक्ट बंडल प्राइसिंग हे तर माहिती आहे, प्राइसिंग बंडल ऑफ प्रोडक्ट्स सोल्ड टुगेदर. म्हणजे जे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आहे त्यांना आपण बंडल करून देतो आणि विकतो, त्याच्यासाठी प्राइसिंग करतो. दॅट इज कॉल्ड प्रोडक्ट बंडल प्राइसिंग. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट अवर प्रोडक्ट मिक्स प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट टाइप ऑफ रिसर्च आर असोसिएटेड विथ एरिया? हे रिसर्च नहीं है, दिस इज प्राइसिंग. व्हाट टाइप ऑफ प्राइसिंग आर असोसिएटेड विथ द एरिया? तर इथे आपल्याला विचारलं की एरियाशी संबंधित कोणकोणची प्राइसिंग असतात. आता इथे शब्दच आपल्याला उत्तर देत आहे, म्हणून कृपा करून हा प्रश्न चुकवायचा नाही. तर ऑप्शन ए आहे आपल्याकडे जॉग्राफिकल प्राइसिंग, बी झोन प्राइसिंग, सी बोथ बी एंड सी, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. ते थोडस चुका है. हे ऑप्शन नंबर सी जो आहे, दिस इज ए आणि सी आहे. ठीक आहे, बोथ ए अँड सी. तर द अरे यार, इथे काय चुकून राहिला वारंवार. सॉरी सॉरी, एक चूक झाली आहे. सो इथे काय म्हटलं की व्हॉट टाइप ऑफ प्राइसिंग इज असोसिएटेड विथ द एरिया. तर एरियाशी कोणकोणत्या प्राइसिंग संबंधित असतात? एरियाशी दोन संबंधित असतात, एक तर जॉग्राफिकल प्राइसिंग आणि झोन प्राइसिंग. तर आपला करेक्ट आन्सर काय आला? ऑप्शन नंबर सी, बोथ ए आणि बी. इथे बी आणि सी दिलंय, तर आपला ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्येच म्हटलंय ना, सी तर बोथ आहे, तर ऑप्शन इथे ऑप्शन ए आणि बी पाहिजे. ओके. आता आजचा लास्ट क्वेश्चन, स्टेटमेंट 1. व्हेन different prices are able to pay when different customers are able to pay different prices for the same product services, it is called customer segment prices. मग ऑप्शन नंबर 2 नी काय, स्टेटमेंट नंबर 2 नी काय म्हटलंय की गव्हर्नमेंट हॅज रिस्ट्रिक्टेड द युजेज ऑफ पेडेटरी प्राइसिंग. तर पहिला स्टेटमेंट काय म्हणतो की जेव्हा डिफरंट कस्टमर्स जे आहे ते एका एका प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचे डिफरंट प्राइसेस पे करू शकतात, तर त्याला आपण काय म्हणतो? कस्टमर सेगमेंट प्राइसिंग. आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलंय की गव्हर्नमेंट हॅज रिस्ट्रिक्टेड द युजेज ऑफ पेडेटरी प्राइसिंग. म्हणजे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने पेडेटरी प्राइसिंग ही इलिगल आहे. अगदी कॉमन सेन्स वाला क्वेश्चन आहे. दोन्ही कन्सेप्ट आपण आधीच्या क्वेश्चन्सच्या थ्रू स्टडी केले आहे. तर याला जो चुकवेल तो सर्वात जास्ती महान असेल. ठीक आहे.
तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट, मग स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट 2 इज इनकरेक्ट, आणि स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. तर इथे आपला जो फायनल आन्सर आहे तो आहे ऑप्शन नंबर ए, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. म्हणजे काय की जो डिफरंट कस्टमरसाठी ना डिफरंट प्राइसेस जे पे करतात सेम गुड्स किंवा सर्व्हिससाठी, तर दॅट इज कस्टमर सेगमेंट प्राइसिंग, हे अगदी बरोबर आहे. आणि प्रेडेटरी प्राइसिंग हे इलिगल आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. ऑप्शन ए इज द राइट आंसर. चला, क्वेश्चन नंबर 11. When a seller charges different prices for different customers, it is called captive pricing, discriminatory pricing, zone pricing, none of the above. हा क्वेश्चन आपल्यासाठी होमवर्क आहे. याचं आपण उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्या. याच्यासोबतच मी आजचं सेशन एंड करतो. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.